आज दुपारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक, जीव्हीएस प्रादुर्भावावरती चर्चा होण्याची शक्यता। मागील बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित नसलेले एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार का याची उत्सुकता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची मंत्रालयात चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या कालच्या बैठकीलाही दांडी आणि स्वतः बोलवलेली नगरविकासची बैठकही आयत्यावेळी रद्द। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांची आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची चर्चा। महंत नामदेव शास्त्रींनी पाठिंबा दिल्यानंतर महंत शिवाजी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष। देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प। पालिका निवडणूक वर्षातील बजेटकडे मुंबईकरांचं लक्ष। अंजली दमानिया धनंजय मुंडेंबाबत आज कोणता गौप्यस्फोट करणार? दमानियांच्या पत्रकार परिषदेविषयी उत्सुकता। भगवान गडानेच मुंडेंचा राजीनामा घ्यावा, दमानियांची मागणी। पुण्याला पाणी पुरवणाऱ्या टेमघरच्या दुरुस्तीसाठी आज वाढीव खर्चाचा मंत्रिमंडळ बैठकीपुढे प्रस्ताव। मंजुरीची ही शक्यता। टेमघरची गळती थांबवण्यासाठी याआधी 500 कोटींचा खर्च। अंगणवाड्यांमधील रिक्त पदं भरण्याचा मार्ग मोकळा। अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया 100 दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। नामांकित शाळांमधल्या आरटीई अंतर्गत प्रवेशाला भरघोस प्रतिसाद। 1 लाख जागांसाठी तब्बल 3 लाख अर्ज। सर्वाधिक 61,000 अर्ज पुणे जिल्ह्यामध्ये। प्रवेशासाठी मोठी चुरस। महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी निर्मला सीतारामन यांच्याकडून 23,500 कोटींची तरतूद। मुंबईमध्ये लोकलच्या 300 वाढीव फेऱ्या। लवकरच पनवेल कर्जत दरम्यानही उपनगरी सेवा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार। चीन आणि अमेरिकेबाबतच्या विरोधकांच्या प्रश्नांना कसं प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 70 लाख मतदारांची अचानक वाढ। शिर्डीत 7,000 मतदार एकाच पत्त्यावरती। राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल। असे आरोप महाराष्ट्रातील जनतेचा अपमान। मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। वाहनधारकांना मोठा दिलासा। पूर्ण देशभरामध्ये होणार एक समान टोल आकारणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती। लवकरच सॅटेलाइटद्वारे टोल वसुलीची सुरुवात होणार। प्रायोगिक वसुलीला सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।